मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सर्व साईजसाठी मेघा बाही कटिंग बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे तुम्हाला पाठीची बाजू लागणार आहे, म्हणजे काय होईल, सर्व साईजसाठी आपल्याला कटिंग करणं सोपं जाईल त्यासाठी। आता इथे बघू शकता, आपण नेहमी काय करतो, बाही कटिंग करताना तीच पद्धत वापरायची। तुम्हाला इथे हे पहा, मुंडा मोजून घ्यावा लागतो। आता त्यासाठी इथे आपल्याला शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्यायचं। अर्धा इंच का कमी करून घ्यायचं, कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, आलं लक्षात। आपलं इथे अर्धा इंच असं कमी होतं। आणि बाही कशा पद्धतीने जोडतो, इथे बरोबर अशी मध्यवर्ती आपण बाही ठेवतो, म्हणजे दोन्ही जोडून झाल्याच्या नंतर आपण बाही ठेवतो इथे मध्यवर्ती। मग ह्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने बाही जोडत असतो। त्यासाठी इथे अर्धा इंच असं कमी करून घ्या, म्हणजे काय होतं, मुंडा मोजायला सोपं जातं, कारण की बाहीची घडी सुद्धा आपल्याला इथे परफेक्ट काढून घ्यावी लागते। त्यासाठी इथे मी असं अर्धा इंच कमी करून घेतलं, आलं लक्षात। आता इथे बघू शकता, एकदम असं सोपं आहे। हे पहा, आपण इथे अर्धा इंच मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे टेप पकडा आणि आपण कशा पद्धतीने बाही जोडतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची। हे पहा, अशा पद्धतीने पकडा आणि फक्त टेप असा गोल फिरवून घ्यायचा। हे पहा, इथं माझं भरतंय 10 इंच, असं लगेच लिहून घ्यायचं, 10 इंच माझं भरतंय। मग तुम्ही सुद्धा बघा तुमच्या मापाचं परफेक्ट आपलं किती भरतंय। शक्यतो काय करत जा, अर्धा इंच कमी करून घ्यायचं, कोणताही साईजमध्ये समजून सांगते, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि आपण ज्या पद्धतीने बाही जोडतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे। म्हणजेच काय होतं, बऱ्याच वेळा बाही जोडायलाच पुरत नाही, मग त्यासाठी तुम्ही काय करता, जरी साधी बाही कट करायची असेल तरी अर्धा इंच कमी करूनच घ्यावं लागतं। बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत। मग इथून असं इथपर्यंत मोजून घ्यायचं, तेव्हा तुमची बाही जोडायला परफेक्ट पुरेल, हे तुम्ही लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे बघू शकता, आपलं मुंडा मोजून किती भरलं, म्हणजे इथून इथपर्यंत अंतर किती भरलं, 10 इंच भरलं। तेव्हा आता इथे परफेक्ट ही बाहीची घडी झाली, आलं लक्षात। तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरते। हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्यावं लागतं। हे पाशा पद्धतीने सोपं सांगते एकदम। इथे मी तुम्हाला हे पहा, प्लेन करून घ्या, पूर्ण झालं प्लेन। परत आता इथं काय करायचं, हे टोक आहे ना, ह्या बाजूला असं ठेवून घ्यावं लागतं। हे पाशा पद्धतीने एक प्रकारचं इथे आपलं टोक आलं पाहिजे, म्हणजे बाही सुद्धा आपण घालतो ना, म्हणजे ब्लाऊज घातल्याच्या नंतर हे पहा, अशा पद्धतीने इथे आपलं टोक दिसतं, आलं लक्षात। हे पहा, आता ह्या बाजूला असं मी पेपर फिरवून घेते, म्हणजे मापे टाकताना सोपं जाईल, आलं लक्षात। ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे, लक्षात ठेवा। घडी मी कशा पद्धतीने घातली, परत एकदा दाखवते, नवीन असताल तर समजेल पटकन। हे पहा, एकदा घडी केली, ह्या बाजूला असा पेपर फिरवून घेतला, परत एकदा ह्या पद्धतीने इथे मी घडी करून घेतली, आलं लक्षात। ही आपली ओपन बाजू होणार आहे, लक्षात ठेवा, आणि ही आपली बंद बाजू होणार आहे। हे पहा, बंद बाजू आहे, असा टेप पकडायचा। हे पहा, हे टोक आहे, आलं लक्षात। हे पहा, ही बंद बाजूपासून ह्या बाजूला आपलं जेवढं भरलं ना, हे पहा, मुंडा मोजून किती भरलं, 10 इंच भरलं। मग ह्या बाजूने आपल्याला इथे 10 इंचावरती मार्किंग करून घ्या, कुठं 10 येत आहे असं बघायचं। हे पहा, ही बंद बाजू आणि ह्या बाजूला इथे मी जेवढं माझं आलेलं आहे, बाही सुद्धा जोडायला पुरली पाहिजे ना, त्यासाठी इथून इथपर्यंत 10 इंच जेवढं तुमचं येते तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्या आणि कट करून ठेवत जा, लक्षात ठेवायचं नेहमी। हे पहा, इथे मी काय करते, फक्त अशी लाईन ओढून घेते। हे पहा, जिथपर्यंत हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग। हे पहा, मुंडा मोजून घेतला, ती आपली परफेक्ट घडी झाली, म्हणजे आता ही बाही आपल्याला जोडायला परफेक्ट पुरणार, आलं लक्षात। सोपं सांगितलं एकदम इथे मी तुम्हाला। हे पहा, त्यासाठी इथून मी ही बंद बाजूपासून ह्या बाजूला जेवढं आपलं भरलं अंतर, तुमचं बघा लगेच किती भरलेलं आहे, तेवढं इथं मार्किंग करून घ्या लगेच आणि पेपर कटिंग करून ठेवायचं आहे। आता इथे आपलं बाही उंची टाकून घ्यायची आहे, ही आपली बंद बाजू आहे पूर्ण। आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये 3.5 तयार ठेवायची आहे, 3.5 तयार ठेवायची आहे, आणि मेगा बाही शक्यतो छोटीच छान दिसते, 3.5 तयार ठेवायची आहे, तर फक्त 4 इंच घ्यावं लागतं, म्हणजे अर्धा इंच। इथे काय आपली शिलाई नसणार आहे, शिलाई कुठं असेल, इथं वरच्या बाजूला असेल, आलं लक्षात। हे पहा, इथे फक्त मुंडा जोडण्यामध्ये लागणार आपल्याला इथे, आलं लक्षात। मग त्यासाठी 3.5 तयार ठेवायची, तर 4 इंच घ्यावं लागेल, आलं लक्षात। फक्त अर्धा इंच वाढून घ्या आणि वहीमध्ये लिहून ठेवा। आता इथे मी काय करते, 3.5 तयार ठेवायची, लक्ष देऊन बघा, परत एकदा समजून सांगते। हे पहा, सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा, जेवढे आपल्याला तयार ठेवायचे तेवढं सर्वात आधी इथे मार्किंग करून घ्या, जेवढी तयार ठेवायची आहे तेवढं मार्किंग करून घ्या। हे पहा, बघू शकता, मार्किंग करून झालेलं आहे। आता वरच्या बाजूला फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं, फक्त अर्धा इंच, जेवढं आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे तेवढं तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता। हे पहा, झालं बरोबर। आता इथं काय करायचं आहे, एक लाईन ओढून घ्या। आता हे आपलं शिलाईच्या सहित झालं, आलं लक्षात। सोपं सांगितलं एकदम। फक्त बाही उंची जेवढी ठेवायची आहे तेवढी ठेवू शकता, आणि त्याच्यामध्ये फक्त जोडण्यामध्ये आपल्याला किती लागणार आहे, वरच्या बाजूला तेवढंच फक्त इथे आपल्याला अर्धा इंच लागणार आहे, लक्षात ठेवा, मुंडा जोडण्यामध्ये।
मग तेवढं तुम्ही फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं. इथे काय आपल्याला शिलाई करायची नाही, हे असंच ठेवून घेणार आहोत. आलं लक्षात. इथे फक्त बाही आपण घातल्याच्या नंतर टोक तयार होतं, दिसायला एकदम असे सुंदर दिसते. आता ही आपली बंद बाजूने 1 इंच सर्व साईजमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. बंद बाजूने इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला फक्त एकच आकार द्यावा लागतो, लक्षात ठेवायचा. ही बाही कटिंग करताना दुसरा आकार नसतो ह्याच्यामध्ये, फक्त एकच आकार इथे आपल्याला द्यावा लागतो. एकदम असं सोपं आहे. आता ही आपली बंद बाजू आणि ही आपली ओपन बाजू होणार आहे. आता वरून येणारं माप इथे तुम्ही बाहीच्या उंचीनुसार सुद्धा टाकू शकता. चार्टसुद्धा आहे आपला, बघू शकता. बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत. आता इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे बाहीच्या उंचीनुसार, लक्षात ठेवायचं आहे. ज्यांच्याकडे नाही आहे फोटो काढून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा वहीमध्ये लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल. हा बाही चार्ट तुम्ही साध्या बाहीसाठी सुद्धा वापरू शकता. आवड्यानुसार ही उंची असते. आणि हे आपलं ओपन बाजूचं वरून येणारं माप असतं, तुम्ही लिहून ठेवू शकता. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. ह्याचा तुम्हाला खूप फायदा होईल म्हणून सांगते. आता इथे आपल्याला बाहीच्या उंचीनुसार वरून येणारं माप आपल्याला इथे 1.5 इंच ठेवायचं आहे, लक्षात ठेवा 1.5 इंच. आता इथे मी काय करते, ओपन बाजू झाली, ही ओपन बाजू. आता वरून इथे मी 1.5 इंचावरती माप टाकून घेते. किंवा तुम्ही काय करायचं आहे, इथे तुम्हाला जेवढं अंतर ठेवायचं आहे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला कमी ठेवायचं आहे आवडीनुसार ठेवा. मग तेवढं इथे तुम्ही समजा मी इथे 1.5 इंच ठेवलं, मग तुम्ही ते 2 इंच सुद्धा ठेवू शकता आवडीनुसार. जेवढं तुम्हाला हे अंतर ठेवायचं आहे तेवढं वरून तुम्ही ह्याच्यामध्ये माप टाकू शकता मेगा बाहीमध्ये. आलं लक्षात. आवडीनुसार ठेवा किंवा आता जी पद्धत दाखवली तेवढं ठेवलं तरी सुद्धा चालेल. आलं लक्षात. आता इथून आतमध्ये 2 इंच, हे पा, हे झालं बरोबर. म्हणजे मुंडा पुढे मागे होणार नाही म्हणूनसाठी 2 इंच घेतलं मी. म्हणजे आकार द्यायला सुद्धा आपल्याला इथे सोपं जातं त्यासाठी. हे पा, झालं बरोबर. आता इथे बघू शकता जेवढा तुमचा दंडघेर असेल, किती सुद्धा असू द्यात, दंडघेर मोजून घ्यायचा. पहिली शिलाईची टिप आपले किती येते ते बघायचं, लगेच बघून घ्या. आता जर तुमचं 5.5 असेल तर 5.5 वरती मार्किंग करून घ्या. 6.5 असेल तर 6.5 वरती घ्या. 7 असेल तर 7 वरती घ्यायचं. 7.5 असेल तर 7.5 वरती घ्यायचं. आता समजा इथे मी 7.5 वरती घेते, तुम्ही तुमचं मोजून घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, 2 इंच जास्त घेत जा. 2 इंच शिलाई मार्जिन लागतं. जरी फिट्ट झालं तरी उसवायला आपल्याला सोपं पडतं. शक्यतो लूजमध्ये पकडत जा थोडंसं. आता इथे परत एकदा समजून सांगते. जर तुमचा इथे 6.5 दंडगेर असेल, 6.5 समजा 6.5 दंडगेर असेल, मग तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं. हे पा, इथे मी 2 इंच मार्किंग करून घेते आणि थोडंसं लूजमध्ये पकडा. अर्धा इंच सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लूजमध्ये पकडू शकता दंडगेरमध्ये. म्हणजे इथं जर तुमचा दंडगेर 6.5 इंच भरला साध्या बाहीमध्ये, मग तुम्ही काय करायचं, अर्धा इंचाने थोडंसं लूजमध्ये पकडा. आलं लक्षात. मग पुढच्या बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्या. हे पा, समजून सांगितलं. दंडगेर परत एकदा सांगते, जर तुमचा दंडगेर इथे 6.5 भरला, मग परत अर्धा इंच थोडंसं वाढून घ्या. मेघा बाहीमध्ये थोडंसं लूजमध्ये पकडत जा, दिसायला एकदम अशी सुंदर दिसते. आलं लक्षात. मग पुढच्या बाजूला 2 इंच वाढवून घ्या. हे पा, झालं बरोबर. आता इथं काय करायचं, हे पा, सोपं सांगते. हे पा, अशी लाईन ओढून घ्या, इथून जोडून घ्या. हे जास्तीचं आहे ना ते कट करून टाकावं लागतं. आलं लक्षात. आता हे झालं एकदम असं बरोबर. आता आकार देताना काय करावं लागतं, हे पा, इथून घ्या. ही लाईन फक्त मारून घेतल्या. हे पा, इथून, हे पा, एकदम असं हलक्या हाताने द्या. हे पा, अशा पद्धतीने. सर्वात आधी असा आकार द्या, तुम्हाला द्यायला असं सोपं पडेल. आलं लक्षात. हे पा, नंतर तुम्ही काय करा, थोडंसं असं उंच असतं, नंतर अशा पद्धतीने फक्त एकच आकार द्यायचा. एकदम असं सोपं आहे, नक्की जमणार तुम्हाला. हे पा, अशा पद्धतीने. आणि जर तुम्ही इथे घेतला असेल, आवड्यानुसार सुद्धा हे अंतर ठेवू शकतो. हे पा, इथं घेतला असेल तर मग कसा आकार द्यायचा ते सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते. हे पा, मग इथून सुद्धा तुम्ही इथं 2 इंच घेऊ शकता. हे पा, हे झालं बरोबर. मग आकार देताना काय करायचं, इथूनच द्या. हे पा, फक्त समजून सांगते, लक्षात ठेवायचं. हे पा, इथून द्या थोडंसं. हे पा, इथून येईल, ह्याच्यावरूनच येणार तुमचा आकार. इथं घेतला असेल तर लक्ष देऊन बघा आता इथे फक्त. हे पा, मग इथूनच येणार. फक्त आकार काय करायचं, तुम्हाला इथं डीप द्यावा लागेल थोडासा. हे पा, अशा पद्धतीने. इथं घेतलं ना म्हणून आकार त्या पद्धतीने तुमचा इथे होऊन जाईल. हे पा, अशा पद्धतीने. इथं घेतला असेल तर ह्या पद्धतीने होऊन जाणार तुमचं इथे. आणि इथं जर घेतला असेल तर इथूनच आकार द्यायचा, मग ह्याच्यावरून असा आकार तुमचा येऊन जाईल. आलं लक्षात. कोणती एक पद्धत ह्याच्यामधली तुम्ही वापरू शकता. फक्त इथे अंतर तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ठेवू शकता, ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता कटिंग करताना ह्याच्यामधला कोणताही आकार तुम्ही कट करू शकता आवडीनुसार. हे पहा, इथून मी असं कट केलं. हा खालचा आकार मी इथे कट करून दाखवते.
तसंच वरचा आकार सुद्धा कट करून घ्या. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा अशा पद्धतीने कट होणार तुमचं इथे. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने कटिंग झालं. त्याच पद्धतीने तुम्ही ते वरचा आकार सुद्धा कट करू शकता. दोन्ही सुद्धा समजून सांगितलं. हे पहा अशा पद्धतीने आपलं इथे कटिंग झालेलं आहे. बघू शकता. ओपन करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने आपलं इथे कटिंग झालेलं आहे. बघू शकता. एकदम असं सोपं सांगितलं इथे मी. घडी करून घेते परत एकदा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे शिलाई करताना कुठं जाईल तुमचं अर्धा इंच ते सुद्धा इथे लगेच समजून सांगते. हे पहा इथून जाणार आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवा. लगेच बाही जोडताना बरोबर येईल ना तुमचं, चुकणार नाही म्हणजे. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. आता जोडताना तुम्हाला काय करावं लागेल फक्त हे पहा आधी ही बाजू जोडून घ्यावी लागते. हे पहा अर्धा इंच लगेच असं मार्किंग करून ठेवा. हे पहा इथून अशा पद्धतीने इथं जोडावं लागेल ना तुम्हाला. सर्वात हे जोडून घ्यायचं, नंतर ब्लाऊजला जोडावे लागते. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. हे पहा अशा पद्धतीने. तुम्हाला ना मी ब्लाऊज पीसावरती सुद्धा कटिंग नक्की दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. जे हे मार्किंग मी तुम्हाला करून दाखवलं का तेवढं तुमचं बरोबर शिलाईमध्ये जाईल आणि जेवढी तुम्हाला हवी असेल ना बाहीची उंची तेवढी तुमची परफेक्ट तयार होईल. आलं लक्षात. हे पहा परत एकदा अशी घडी करून घेते मी. आणि इथे तुमचं दंडगेर थोडंसं लूजमध्ये पकडा. म्हणजे काय होईल इथे दिसायलाच व्यवस्थित दिसतं. टोक येतं आपलं एक प्रकारचं इथे तयार होतं. आपली इथे काही शिलाई नसते ना, हात शिलाईसुद्धा आपण करत नाही. डायरेक्ट अशी डबल घडी असते. हे पहा डबल अशी तुमची ब्लाऊज पिसाच्या कापडाची सुद्धा होणार आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पिसावरती कटिंग दाखवेल आणि शिलाईसुद्धा करून दाखवेल. म्हणजे समजायला आणखीन तुम्हाला ते सोपं पडेल त्यासाठी. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.